नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर शुभ दुपार सगळ्यांना. आता सगळं काम वगैरे आवरून झालेलं आहे, तर म्हणले एक व्हिडिओ काढावं, आपलं लोणचं वगैरे कसं झालंय काय ते सगळं दाखवावं तुम्हाला. स्पेशल आपली लोणच्याची रूम आहे, ती वरची स्पेशल रूम लोणच्यासाठीच आहे. आणि सगळं लोणचं भरून ठेवलेलं आहे, निम्म माठात भरलेलं आहे, जे राहिले ते असं आपलं टपात लोणचं आहे. तर तुम्हाला दाखवते, झाकण काढले त्याच्याचं. तर हे असं आपलं पिवळं लोणचं झालं आहे ह्यावेळेस. हे असं लोणचं आहे आपलं. पलीकडे माठ झाकून ठेवलेले आहेत, सगळे आपले 7 माठ आहेत ते. तर आता हलवायला इथं काय नाही आहे, दाखवलंच तुम्हाला. हे असं आपलं लोणचं आहे, गावरान पद्धतीचं लोणचं. आता हे लोणचं माठ ज्यावेळी एक एक मोकळा होईल त्यावेळी मग हे सगळं माठात भरलं जातं. आपल्याकडे 7च माठ आता ह्यावेळेस शिल्लक येतं. आणि त्यांना म्हणलं पण ते काय देत नाही. ते म्हणले दिवाळी झाल्यानंतरच आम्ही माठ बनवायला चालू करतो, पावसाळ्यात बनवत नाही. तर हे असं आपलं लोणचं आहे बघा. आपलं लोणचं जवळजवळ किती किलोचं आहे हे आपण टपात लोणचंच आहे. असं झाकून ठेवूया. तर झाकून ठेवलेलं आहे. आणि इकडं आपलं लोणच्याचं माठ आहे. तर हे असं आपल्या इकडं लोणच्याचं माठ आहे तर सगळं. आणि हा मोकळा टप आहे, तो पण झाकून ठेवला आहे. लोणचं जर पॅकिंग करायचं म्हणलं ना तर ते खाली न्यावं लागतं. मी मागाशीच पॅकिंग केलं तर एक 10-12 किलोची ऑर्डर होती ती, तेव्हा खालीच्या पॅक पण दाखवते. आता हे झाकून ठेवू द्यात मला. हे असं पातळ साडीनेच झाकावं लागतं. असं झाकलेत बघा सगळे माठी. थोडीशी खिडकी उघडी ठेवली, पण आभाळ आले, मला खिडकी लावायची होती म्हणून आलते. खिडकी उघडी निघेल म्हणलं. चला, तर असं आपलं लोणचं आहे. कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर तुम्ही टाकू शकता लोणच्यासाठी. गेल्या वेळेस सारखं सुकं एवढं लोणचं नाही आहे बरं का, असं ओलसरच आहे. जास्त वाळवायला काय त्याला ऊनच नाही मिळालं. तरी म्हणजे आज फोडलेलं लोणचं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घातलं, असं म्हणजे एक दिवस किंवा 2 दिवस वाळलं म्हणायचं. पण तरी पण ऊन नसल्यामुळं एवढे सुकल्या नाहीत फोडे, असं झालं. त्याच्यामुळे थोडंसं ओलसर झालं आहे. त्याला तेल वगैरे भरपूर लागतं. आणि इथे ह्या टपात जे आहे ते लिंबू मिरचीचं लोणचं आहे आपलं. असं लिंबू मिरचीचं लोणचं आहे आपलं. इथे उजेड असं एवढा एक टप राहिला, आता अजून काय बनवलेलं नाही. आणि इकडं पण असे पाकिट हो का बनवून ठेवलेले आहेत मी. अर्धा किलोचे 1 किलोचे असे पाकिट बनवून ठेवलेत लोणच्याचे. ह्याला डबल पॅक आहे म्हणून व्यवस्थित दिसा नाही हो का. असं बनवून ठेवलेले पाकिट आहे. तर आता ते संध्याकाळी ते आल्यानंतर मग त्यांच्या पद्धतीने बॉक्समध्ये रॅपिंग करून हे करून मग ते हे करतात, भरतात बॉक्समध्ये. तर हे लोणचं झाकायचे, झाकून टाकलं. हे पण हे मला माठात भरायचं होतं, पण आमच्या आत्या म्हणल्या की लिंबाचं लोणचं नसतंय माठात, असंच पॅक भरणीत वगैरे भरून ठेवलं तरी चालेल म्हणले मला. पण एवढी मोठी माझ्याकडं काय भरणी नाही म्हणून नाही भरलं मी भरणीत. झाले आता काम वगैरे आवरले, पॅकिंग पण झाली आहे, ॲड्रेस पण लिहून झालेत आहेत माझे. दुपारच्या 2 वाजलेले आहेत. आता काम म्हणजे काम आता नाही बरं का काय तसं. जरा लोंढे मावशीच्यातनं जाऊन यावं म्हणते, त्यांची दिदी आली आहे. असं तर पडले बाहेर चांगलं ऊन, कपडे वगैरे वाळतात मस्त. पेमेंट आलं लोणच्याचं कोणाचं तरी 1 किलोचं. असं द्यात. तर छोटासा व्हिडिओ म्हणलं काढावं. लोणच्याचा व्हिडिओ काय टाकला नव्हता, मुरावं म्हणलं चांगलं जरासा. माठात टाकलेलं 2-3 दिवस होऊन गेलं. मी ज्यावेळी गोजबायला जायची होती त्या दिवशीच मी दुपारचं ते लोणचं सगळं माठात टाकून गेलते. आता जे आहे आजच्या काय ऑर्डरी आहेत ते पॅकिंग करायचं काम करून ठेवलेलं आहे मी. आता काय, आणि पोस्टाचे जे पार्सल आहेत ते पोस्टाचे पार्सल काय गेलेले नाहीत.
काल ते घेऊन गेले आणि परत रिटर्न घेऊन आले. हो का, तुम्हाला दाखवते पिशवी. हो का, इथं पिशवी बांधून ठेवलेली. काय हे 10-12 पार्सल आहेत आपली. ती पोस्टाचा काहीतरी सर्व्हर डाऊन किंवा काहीतरी चाललंय त्यांचा इश्यू काहीतरी आहे. तर 8-10 दिवस झालं पोस्ट बंद आहे. त्याच्यामुळे पार्सल जे टाकलेत ते गुतलेत आणि जे ऑर्डरी आल्या होत्या त्या पण ऑर्डरी आपल्या इथंच राहिलेत. इथं काळजी करू नका, पोस्टाचे पण पार्सल येतील. आणि प्रोफेशनल कुरिअरचे टाकलेले पण मी गुरुवारी टाकून गेले होते. तर ते गुरुवारी नाही, शुक्रवारी टाकून गेले होते. गुरुवार शुक्रवार असं 2 दिवस टाकले होते. तर त्यातले निम्मे गेलेत, पुणे मुंबई काय असे जवळचे आहेत ते गेलेत. बाकीचे लांबचे जरा पेंडिंगला आहेत. मॅडम म्हणल्या की राखीचा जो लोड होता ना तो फक्त म्हणजे त्यांना प्रोफेशनल कुरिअरला फक्त राखीच ही करायची होती. त्याच्यामुळे 2-3 दिवस जरा गेले त्याच्यामुळे जरा लेट झाले. बऱ्याच ताई दादांचा फोन येतोय, पार्सल पोचलं नाही. मिळेल तुम्हाला एवढ्या 2 दिवसात मॅडम म्हणल्या, सगळं कवर करून मी हे करते. फोटो पण टाकलेले आहेत मला सगळे त्यांनी. तर जातील एवढ्या 2-3 दिवसात. लांबचे असतील तर 4 दिवस आणि जवळचे असतील तर 2 दिवस. गुरुवार ते शनिवारपर्यंत तुमची सगळी पार्सलं तुम्हाला मिळून जातील. फक्त पोस्टाची पार्सलं माझ्याकडे जे आहेत ती 7-8 राहतील. आणि सांगितले तरी ज्याचे आहेत त्यांना फोन करून सांगितले मी पोस्टाच्या पार्सलांचं. असू द्या. तर कोणाला ऑर्डर टाकायची असेल लिंबू मिरचीसाठी, आता नुसतं लिंबाचं लोणचं आणि नुसत्या मिरचीचं लोणचं संपलेलं आहे. लिंबू मिरची मिक्स आहे आणि आपलं आंब्याचं आहे, कैरीचं लोणचं आहे. आता अजून आपले आंबे येणार आहेत. तर टाका पटपट ऑर्डरी, हे लोणचं घेऊन टाका म्हणजे आपल्याला परत दुसरं बनवायला. आणि लोणचं छान आहे आपलं, पूर्णपणे घरगुती बनवलेलं आहे मी. म्हणजे आपल्या गावाकडचं कसं असतं तसं मेथ्या मोहऱ्या वगैरे भाजून, हळकुंडा आणून तळून त्याची हळद बनवून आपलं मोठं मीठ वगैरे वापरून असं बनवलेलं लोणचं आहे. तर चवीला वगैरे छान असतं. बऱ्याच ताईंनी यांनी घेतलेलं आहे. आणि ज्यांनी घेतलंय, लोणचं नवीन आहे तोपर्यंत तुम्हाला रोजचं दिवसातून भरणीत जरी भरलं तुम्ही तरी तुम्हाला ते दिवसातून एकदा का होईना ती भरणीतच असं जंप करायचं आहे. नवीन लोणचं असल्यामुळं कसं होतं, असं नाही हलवलं लोणच्याला की मग पांढरं होतं. तर मग ते दिवसातून एकदा आपलं नुसतं फक्त असं 2-3 वेळा भरणी खालीवर केली ना, सगळं असं मिक्स केल्यासारखं एक लोणच्याला हलवणं जरा गरजेचं असतं. नाहीतर मग ते वरचं पांढरं होतं, खालचं चांगलं राहतं जेवढं तेलातलं आहे तेवढं, आणि वरचं पांढरं होतं. मग ते दिवसातून एकदा का होईना ज्यांनी घेतले. आता 75 किलो लोणचं मी मागच्या 2-3 दिवसात कुरिअर केले. तर ते नवीनच होतं ना, मग ते करावं लागेल. सांगितले मी तसं सगळ्यांना, पण नवीन आहे तोपर्यंत जंप असं भरणीत जरी केलं तरी चालतं. असं द्या. तर लय मोठा व्हिडिओ झाला. आणि ऑर्डरसाठी आपल्या लोणच्याच्या ऑर्डरसाठी मोबाईल नंबर आहे 70 20 77 76 13. ऑर्डर टाकायची असेल तुम्हाला लोणच्यासाठी तर 70 20 77 76 13 माझा मोबाईल नंबर आहे. व्हॉट्सअप पण आहे आणि कॉलिंगचा पण तोच आहे. असू द्यात. तर बाय सगळ्यांना.